आज मी रवा ढोकळा बनवायला घेतला. त्यामध्ये मी हे जे टिनमध्ये जे टाकलं आहे हा ऑडीचा पेपर फॉईल पेपर आहे. हे युनिक आहे आज माझ्या ढोकळ्यामध्ये. बाकी सगळं तर नेहमीसारखंच आहे. ढोकळे हे मी रव्याचे बनवले आहे. तर रव्याच्या ढोकळ्यासाठी आपल्याला इन्स्टंट फर्मेंटसाठी इनो घ्यावं लागतं. इनोची एक पुडी टाकली आणि त्यामध्ये मी पाणी टाकलं आणि त्याला ॲक्टिवेट करून घेतलं. कसे बबल आले त्यानंतर मी सगळं फिरवून घेतलं आणि ते मग मी थोडं थोडं करत पूर्ण बॅटर यामध्ये टाकलं. बॅटर टाकल्यानंतर काय झालं ना, मला थोडं समजलंच नाही, पण थोडंसं जास्त झालं होतं याच्यामध्ये फिलिंग. थोडी कमी टाकायला पाहिजे होती, 2 भांड्यात करायला पाहिजे होतं. काही हरकत नाही, आपण जुगाडू आहोत, आपल्याला जुगाड करता येतं. त्यानंतर मग मी हे आपल्या प्रीहीट कढईमध्ये ठेवलं होतं. ऑलरेडी बॉईल पाणी होतं आणि हे अशी कढई मी झाकली आणि बाजूच्या साईडला चहा बनवणं सुरू होतं घरच्या लोकांसाठी. आणि त्यानंतर मग मी हे उघडून बघितलं. थोडंसं वाफ येत होतं, फूक मारून साईडला करून मी तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर कलर आला आणि किती स्पॉन्ज छान आला. त्यानंतर मी हे आपल्या चॉपिंग बोर्डवर हे काढून टाकलं आणि तो पेपर ते थोडंसं चिटकल्यावर तुम्हाला दिसतच असेल की हा जो ढोकळा आहे हा थोडासा चिटकला होता. शिजला होता पण चिटकला होता. तर मग आता काय करायचं याच्यावर जुगाड. माझ्या मुलाला तर हा तसा पण आवडला, पण तरी पण मला असं वाटत होतं की काय करावं. मग याला मी फ्राय करून घेतलं. हे आमची अनुभव कशी चालली आहे टी व्हीचे. आज माझं मोबाईलचं कवर आलं होतं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा कवर आणायला गेलो तर मग मला माहीत पडलं की ह्या पोरांनी गाडी पुसायचा दिवस सुरू केला. मी चिंकीला म्हटलं, चिंकी तुला समजत नाही का, यांना समजून जा. चिंकी म्हणलं, मला काय माहीत, तुझे पोरं एवढ्या कार्टून आहे, मला काय सांगतो बाई, मी असा थोडा डान्स करून दाखवू शकतो. डुशूम 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 मला डान्स येतो, डुशूम 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 मला डान्स येतो. मग अन्वेक्षा म्हणते, अहो भाऊ तुला येतं का डान्स. मला वाटलं तुला येतच नाही की काय डान्स. आणि त्यानंतर मग माझी पोरगी पुन्हा गेली. मग मी म्हणलं चिंकीला, ए क्या कर रही हो. चिंकी पुन्हा मूडमध्ये आली. खरंच रे बाबा, या चिंकीचं काही सांगता नाही येते केव्हा मूडमध्ये येईल. नंतर मी म्हटलं जा छू, तिथे मांजर आली आहे. तर मग शोधाशोध करत होती. तिला मी उल्लू बनवलं आणि मग अन्वेक्षाला म्हणलं, अन्वेक्षा तू कर. तर अन्वेक्षा म्हणजे भाऊ भाऊ, अन्वेक्षा भाऊ. आणि ओके, असा माझा दिवस संपला. ओके बाय.